सुस्वागतम, सुप्रभात सर्वांना नमस्कार. आज आपण वाजीकरण अध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी रसायन अध्यायामध्ये आपण काय काय गोष्टी पाहिल्या त्या जर बघितलं तर रसायन अध्यायाचा पहिला जो अभयामलकीय जो प्रथम पाद होता त्यामध्ये ब्राह्मरसायन प्रथम, ब्राह्मरसायन द्वितीय, च्यवनप्राश, आमलक रसायन, हरितक्यादी योग प्रथम आणि हरितक्यादी योग द्वितीय. नंतर प्राणकामीय नावाच्या द्वितीय पादामध्ये आपण शतपाकी आमलक घृत, सहस्रपाकी आमलकी घृत, आमलकावलेह, आमलक चूर्ण, विडंगावलेह, आमलकावलेह, आणखीन एक दुसरा नागबला रसायन, बला रसायन, अतिबला रसायन, चंदन रसायन, अगरू रसायन, नंतर धव रसायन, तिनिश रसायन, खदीर रसायन, शिवशपा रसायन, असन रसायन, अमृता रसायन, अभया रसायन, धात्री रसायन, मुक्ता रसायन, श्वेता रसायन, जीवंती रसायन, अतिरसा रसायन, मंडूकपर्णी रसायन, स्थिरा रसायन, पुनर्नवा रसायन, भल्लातक क्षीर, भल्लातक क्षौद्र, भल्लातक तैल, भल्लातक गुड, भल्लातक युष, भल्लातक सर्पी, भल्लातक पलल, भल्लातक सक्तू, भल्लातक लवण आणि भल्लातक तर्पण अशी 36 रसायन ह्या प्राणकामीयमध्ये. अभयामलकीयमध्ये 6 रसायन योग. नंतर करप्रचितीय ह्या तृतीय पादामध्ये आमलक आयस ब्राह्म रसायन, केवल आमलक रसायन, लौहादी रसायन, ऐंद्र रसायन, मंडूकपर्णी मेध्य रसायन, यष्टिमधू मेध्य रसायन, गुडूची मेध्य रसायन, शंखपुष्पी मेध्य रसायन, पिप्पली रसायन प्रथम, पिप्पली रसायन द्वितीय, पिप्पली वर्धमान रसायन, त्रिफला रसायन प्रथम, त्रिफला रसायन द्वितीय, त्रिफला रसायन तृतीय, त्रिफला रसायन चतुर्थ आणि 16 शिलाजतू रसायन. एवढी 16 रसायन त्या करप्रचितीय नावाच्या तिसऱ्या पादामध्ये आहेत. आणि चौथा जो आयुर्वेद समुत्थानीय त्यामध्ये इंद्रोक्त रसायन प्रथम, द्रोणी प्रावेशिक रसायन, इंद्रोक्त रसायन द्वितीय आणि आचार रसायन. एवढे रसायनाचे वेगवेगळे योग आपण पाहिले. आज आपण वाजीकरण अध्याय पाहणार आहोत. अथातः संयोग शरमूलीयम वाजीकरण पादम व्याख्यास्यामः इति स्माह भगवान आत्रेयः. याच अध्यायामध्ये पुढे श्लोक आहे त्या ठिकाणी कल्प सांगितलेला आहे की त्यामध्ये एक वेगवेगळ्या द्रव्यांचा संयोग सांगितलेला आहे. शरमूल, इक्षु इत्यादी. त्या श्लोकाची सुरुवात घेऊन या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. म्हणून याला संयोग शरमूली असं नाव आहे. स्वस्तस्य ओजस्करत्वात् सामान्यात रसायनम अनुवाजीकरणम वाच्यम तत्रापि वाजीकरणे प्रवृत्ति उपदर्शक प्रकरणयुक्तत्वात् आदौ संयोग शरमूलीय उच्यते. संयोगः शरमूलानाम अस्मिन् अस्ति संयोग शरमूलीयः. तर ज्यामध्ये शरमूलीय इत्यादींचा संयोग सांगितलेला आहे जे या अध्यायामध्ये आहे त्याला, आणि स्वस्थ व्यक्तीला ओज वृद्धी कर असं रसायन आणि त्यानंतर वाजीकरण सुद्धा आहे. आणि म्हणून रसायनानंतर वाजीकरणाचा उल्लेख किंवा वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता वाजीकरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये ऊर्जस्कर चिकित्सेपैकी रसायनाचं वर्णन झाल्यावर साहजिकच आता दुसरा प्रकार जो वाजीकरण त्याचं विवेचन या अध्यायामध्ये केलं जाणार आहे. वाजीकरणाची व्याख्या सांगणारी अनेक सूत्र
आयुर्वेदीय ग्रंथामधून मिळतात. त्यांचं विवेचन आपण सुरुवातीला करूया आणि वाजीकरणाच्या इतर बाबीचा त्यानंतर आपल्याला विचार करता येईल. वाजीकरणाची व्याख्या चरकचिकित्सा 2ऱ्या अध्यायामध्ये दिलेली आहे, म्हणजे त्याच अध्यायामध्ये पुढे आलेली आहे. येन नारीषु सामर्थ्यम वाजीवल्लभते नरहा व्रजेच्च अभ्यधिकम येन वाजीकरणमेव तत्. त्याचप्रमाणे दुसरी सुश्रुत चिकित्सा स्थानामध्ये आहे. सेवमानव यदौचित्यात वाजी वात्यर्थ वेगवान नारी तर्पयते तेन वाजीकरणमुच्यते. अष्टांग हृदयामध्ये सुद्धा वाजीकरणाची व्याख्या दिलेली आहे. वाजी वाति बलो येन याति अप्रतिहत्ता अंगना भवति अतिप्रियः स्त्रीणाम येन येनोपचीयते तद वाजीकरणम तद्हि देहस्य ऊर्जस्करम परम. त्याप्रमाणे अवाजी वाजीविति अत्यर्थ मैथुने शक्तः क्रियते येन तद वाजीकरणम. वाजः शुक्रः सहा अस्ति अतिवाजी अवाजी वाजी क्रियते तत् वाजीकरणम किंवा वाजो मैथुनम. तर वाजी म्हणजे घोडा आणि घोड्याप्रमाणे मैथुन सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी ज्या आहार विहार किंवा औषधाचे सेवन मनुष्य करतो आणि ज्यामुळे तो अधिक वेळा व अधिक कालापर्यंत मैथुन करू शकतो, त्या सर्व उपक्रमाला वाजीकरण असं म्हटलेलं आहे. वाज या शब्दाचा अर्थ शुक्र असा सुद्धा केला जातो. अवाजी म्हणजे ज्या पुरुषात शुक्र क्षय आहे असा पुरुष. अशा पुरुषात शुक्र उत्पन्न करणाऱ्या उपक्रमाला वाजीकरण म्हटलं जातं असा चरक टीकाकारांनी उल्लेख केलेला आहे. वाज या शब्दाचा अर्थ मैथुन असा सुद्धा आहे आणि वाजीकरण म्हणजे पुरुषाला मैथुनक्षम बनवणं असा त्याचा अर्थ होतो. योग्य अशा द्रव्यांचे योग्य वेळी योग्य प्रमाणात सेवन केले असता पुरुष घोड्याप्रमाणे अतिशय वेगवान होऊन स्त्रीच्या ठिकाणी तृप्ती उत्पन्न करतो, स्त्रीला संतुष्ट करतो. या उपक्रमांनाच वाजीकरण म्हणावे असं सुश्रुताचं म्हणणं आहे. सुश्रुतांनी सांगितलं की सेवमानव यदौचित्यात वाजी इव अत्यर्थ वेगवान नारीस तर्पयते तेन वाजीकरणम उच्यते. सुश्रुताचं हे मत आहे. ज्या उपक्रमाचा अवलंब केला असता पुरुष हा घोड्याप्रमाणे बलवान होऊन न थकता दीर्घकाळ संभोग करतो व त्यामुळे स्त्रियांना प्रिय होतो आणि याबरोबरच ज्या उपक्रमामुळे शरीर धातूंची योग्य प्रकारे वाढ होऊन शरीराला बल आणि ऊर्जा प्राप्त होते त्याला वाजीकरण म्हणतात, अशी वाग्भटाचार्यांनी व्याख्या केलेली आहे. वाग्भटाचा श्लोक इथे आहे की वाजी वाति बलो येन यानी याति अप्रतिहतांगना भवति अतिप्रियः स्त्रीणाम येन येनोपचीयते तद वाजीकरणम तद्हि देहस्य ऊर्जस्करम परम. रसायन आणि वाजीकरण हे दोनही चिकित्सोपक्रम स्वस्थ मनुष्यामध्ये ऊर्जा वाढावी यासाठी केले जाणारे उपक्रम आहेत. ऊर्जस्कर याचा अर्थ अधिक ऊर्जा वाढावी, अधिक बलप्राप्त व्हावे यासाठी ते उपक्रम आहेत. यापैकी रसायन चिकित्सेने शरीराच्या आतील 7ही धातूंची सम्यक वृद्धी होत असते, तर वाजीकरणाचा संबंध फक्त शुक्रधातूशीच प्रामुख्याने आहे. रसायन चिकित्सा ही स्त्री व पुरुष या दोहोंसाठी असते, परंतु वाजीकरण चिकित्सा मात्र केवळ पुरुषासाठीच सांगितलेली आहे. अर्थात असं जरी असलं तरी हिंदी पुस्तकांमध्ये स्त्रियांना सुद्धा वयाच्या 55 वर्षापर्यंत वाजीकरण औषधं द्यावीत असा उल्लेख अन्य ग्रंथामध्ये आहे. आत्मवान म्हणजेच जितेंद्रिय अशा पुरुषानं रसायन सेवनानंतर नित्य वाजीकरण सेवन करावे, कारण धर्म, अर्थ, प्रीती आणि यश ही सर्व वाजीकरणाचे अधीन आहेत असे चरकाचार्यांनी सुचवलेलं आहे. वाजीकरणाचे सेवन संतान प्राप्तीचे कारण आहे. धर्म, अर्थ, प्रीती व यश हे पुत्राचे अधीन असल्यानेच पुत्रप्राप्तीसाठी वाजीकरणाचा प्रयोग करावा असं
त्यांनी म्हटलेलं आहे. हिंदी पुस्तकामध्ये पण बरंच सविस्तर काही गोष्टींबद्दलचं वर्णन आहे, ते आपण जरा आणखीन बघूया. तर ह्यामध्ये सांगितलंच की अवाजिनं वाजिनं कुर्वन्ति अनेन इति वाजीकरणं येन वा अत्यर्थं व्यजते स्त्रीषु शुक्रं तद् वाजीकरणं वक्षति येन नारीषु सामर्थ्यं वाजीवर लभते नरः व्यजते च अधिकं येन वाजीकरणमेव तत् वाजः शुक्रः सः अपि अस्ति वाजी अवाजी वाजी क्रियते येन तत् वाजीकरणं किंवा वाजो मैथुनम उक्तम ही हरित संहितायां वाजो नाम प्रकाशत्वात् तच्च मैथुन संज्ञितम वाजीकरण संज्ञाभिः पुंस्तमेव प्रचक्षते. विभिन्न प्रकार से प्रदर्शित ये निरुक्तियाँ वीर्यवर्धक योगों क्रियाकलापों की और ही संकेत करती है, जिसका सदुपयोग स्वास्थ्यवर्धन के साथ पुत्र संतान की तथा उचित रूप से आनंद की प्राप्ति है. इसी परिखी में धर्म, अर्थ, प्रीति और सुयश भी आते हैं. वाजीकरण योगों का सेवन आत्मवान पुरुष को ही करना चाहिए. इसके विपरीत जो अजितेंद्रिय होकर इन योगों का सेवन कराते हैं उनका प्रतिफल स्वास्थ्य की हानी होती है. तर इंद्रियावर नियंत्रण नसलेल्या लोकांनी हे वाजीकरण कल्प घेऊ नयेत. ते जर केलं तर त्याची हानी होते. साथ ही अगस्त्यागमन आदि प्रकारों से अधर्म की प्राप्ति भी होती है. अगम्यागमन ह्यामुळे अधर्म होतो. यह पुरुष शब्द से बाल तथा वृद्ध के लिए वाजीकरण योगों का सेवन का निषेध है. तर बाल आणि वृद्ध लोकांनी वाजीकरण योग्य नाही घेऊ नये. त्यांनी यथा अतिबालो ही असंपूर्ण सर्वधातु स्त्रियो व्रजन उपतप्येत सहसा तडागमिव काजलम शुष्कं वृक्षं यथा काष्ठं जंतु जगदम विजर्जरम स्पृष्टमाशु विशीर्येत तथा वृद्ध स्त्रियो व्रजन इति. तर बाल आणि वृद्धांनी वाजीकरण औषधे घेऊ नयेत असं सांगितलेलं आहे. सिद्ध रसायनों का प्रयोग जीवन में एक ही बार किया जाता है, किंतु वृक्ष योगों का प्रयोग प्रतिदिन भोजन की भांति करना चाहिए. वाजीकरण योगों का सेवन स्वास्थ्य वृद्धि की दृष्टि से करते हुए भी ऋतुकाल में स्त्री सहवास करना ही चाहिए, क्योंकि इससे ब्रह्मचर्य व्रत में कोई बाधा नहीं होती. जीवन के 3 उपस्तंभों में ब्रह्मचर्य की प्रथम स्थान प्राप्त है, क्योंकि तर ऋतुकाल में स्त्री सहवास करना धर्मशास्त्र तथा आयुर्वेद द्वारा सम्मत है. सुश्रुत संहिता के अनुसार अथ अस्मै 25 वर्षाख्य 16 वर्षा पत्नी आवहेत पितृधर्म काम प्रजा प्राप्स्यति. अर्थात 25 वर्ष का पुरुष और 16 वर्ष की स्त्री संपूर्ण रूप से बलवीर्य युक्त हो जाते हैं, तभी उनका विवाह करना चाहिए. आयु का उक्त प्रमाण उपलक्षण मात्र है, क्योंकि कोई पुरुष 20 वर्ष में ही पूर्ण यौवन प्राप्त कर लेता है, कोई 30 वर्ष में कर पाता है. अतएव इस संबंध में विभिन्न मत प्राप्त होते हैं. यथा मनुस्मृति में 30 वर्ष में, अष्टांग संग्रह में 21 वर्ष में और चारंग संहिता में 20 वर्ष में पुरुष पूर्ण युवा हो जाता है, ऐसा उल्लेख मिलता है. यही स्थिति स्त्री की अवस्था के संबंध में समझनी चाहिए. ऊपर जो सुश्रुत का उदाहरण दिया है उसके पाठभेद में 12 वर्षा पत्नी आवहेत दिया गया है. अतः स्त्री के मासिक धर्म यौवन पुष्प का दर्शन फल जनन योग्यता की सूचना देता है. तथापि 16 वर्ष की अवस्था स्त्री के
सर्वांग अवयव संपन्न हो जाने की सामान्य सूचना है। देखे ऊन 16 वर्षायाः अप्राप्त 25 यथा दत्ते पुमान गर्भ कुक्षिस्थः स विपद्यते अतो वान चिरंजीवेत जीवेत न दुर्बलेन्द्रियः तस्माद् अंत गर्भाधानम न तस्माद अत्यंत बालायाम गर्भाधानम न कारयेत। तर 16 वर्षाच्या अगोदर गर्भाधान विधी करू नये असं सांगितलेलं आहे। जिस प्रकार पूर्ण युवा होने से पहले पुरुष के लिए स्त्री सहवास और पूर्ण युवती होने के पहले स्त्री के लिए पुरुष संपर्क करने का निषेध है, उसी प्रकार अतिवृद्ध पुरुष और अतिवृद्धा स्त्री इन दोनों का परस्पर सहवास निष्फल होने के कारण निषिद्ध है। वाजीकरण योगों के सेवन करने की अंतिम अवधि महर्षि आत्रेय ने 70 वर्ष तक स्वीकार की है। 70 वर्षापर्यंत वाजीकरण योग घ्यावेत असं आत्रेयांनी सांगितलेलं आहे। चरक चिकित्सा अध्याय 2 त्यामध्ये उल्लेख आहेत। महर्षि सुश्रुत ने आयु सीमा 80 वर्ष तक बढ़ा दी गई है। तर सुश्रुताने 80 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे। स्त्रियों में यह अवस्था 12 या 16 वर्ष से आरंभ होकर 45, 50 और 55 तक सीमित मानी गई है। तर 55 वर्षापर्यंत ही स्त्रियांमध्ये पण ही औषध घ्यायला हरकत नहीं। इसी का समर्थन आचार्य भावमिश्र ने भाव प्रकाश में किया गया है। तर भाव प्रकाशकारांनी हे सांगितले। इस प्रकार का विचार प्रायः अन्य सभी आचार्यों ने अपने अपने ग्रंथों में तरतम भाव से व्यक्त किया है। देश काल स्वास्थ्य सम्मत का विचार इसमें सर्वोपरि होता है। तर पुत्रस्य आयतनम, उत्तम प्रकार के वाजीकरण योगों का सेवन कर स्त्री सहवास करने से पुत्र की उत्पत्ति होती है। इस प्रकार उत्पन्न पुत्र शूर, वीर, स्वरूप आदि अन्य गुणों से युक्त होता है। पुत्र का मुख देखते ही मानव 3 प्रकार के ऋणों से मुक्त हो जाता है और उसे नरक गमन का भय नहीं रह जाता। अतएव चाणक्य ने कहा है अपुत्रस्य गृहम शून्यम, तथा धर्मशास्त्र में मानता है कि अपुत्रस्य गतिर्नास्ति। सर्वोत्तम मनुष्य पदार्थ है मनुहरिणी अति कामिनी कांता। स्वस्थस्य ऊर्जस्करम यत्तु तद वृक्षम, वाजीकरण को ही वृक्ष कहते हैं। यह वृक्ष 3 प्रकार का होता है, यथा शुक्र श्रुतिकरम किंचित, किंचित शुक्र विवर्धनम, श्रुति वृद्धिकरम किंचित त्रिविधम वृक्ष उच्यते। अर्थात कुछ पदार्थ ऐसे होते हैं जिनके दर्शन, स्पर्शन आदि से शुक्र का स्राव हो जाता है, जैसे सर्वांग सुंदरी स्त्री। कुछ द्रव्य ऐसे जिनके सेवन से शुक्र की वृद्धि होती है, जैसे दूध, घी आदि। कुछ वस्तुएं ऐसी होती है जो शुक्र की वृद्धि तथा स्रावकारक होती है, जैसे उड़द आदि। यदि सचमुच वाजीकरण की आवश्यकता हो तभी इस प्रकरण में उल्लिखित योगों का सेवन कराना चाहिए, अन्यथा नहीं। जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच वाजीकरण चिकित्सा घ्यावी। कामुकता या वासना के वशीभूत होकर इनका सेवन धर्म हानि तथा स्वास्थ्य हानि में कारण ही हो जाता है। ऐसे ही मन चले लोग गर्मी सुजाग के शिकार होकर बाद में पछताते रहते हैं, क्योंकि न जातु कामः कामान उपभोगेन शाम्यति हविषा कृष्णवर्तमेव भूयः एव अभिवर्तते मनुस्मृति। अर्थात कामना के उपभोग से वासना शांत नहीं होती, अपितु वह बढ़ती ही जाती है। अतः सर्वोत्तम रसायन तथा वाजीकरण ब्रह्मचर्य है, इसका सेवन करना चाहिए। आणि त्याचं विशेष विवेचन पुढे आलेला है। जो पुरुष वाजीकरण योगों का तो सेवन करते हैं, परंतु उनके साथ दूध, मलाई, मक्खन, घी
अंडा मांस या मांसरस आदि का सेवन नहीं करते और अपने मनोनिग्रह पर ध्यान नहीं देते, वे लाभ के स्थान पर हानी उठाते हैं. तर वाजीकरण औषध घेताना योग्य आहारही घेतला पाहिजे आणि मनावर ताबा असला पाहिजे. इस सिलसिले में किए जाने वाले मग त्या लोक व्यसनाधीन गांजा, भांग, अफीम, शंखिया आदि प्रयोगों से सदैव सावध रहे तथा कामुकता के वशीभूत लोग धैर्य और संयम से काम ले. तर धैर्य आणि संयम हा सुद्धा त्यामध्ये महत्वाचा आहे. श्लोक वाचा मॅडम पुढचे. हो सर, ऐकू येतंय व्यवस्थित? ठीक आहे. वाजीकरणमन्विच्छेद पुरुषो नित्यमात्मवान तदा यत्तो हि धर्मार्थो प्रीतिश्च यशेव च पुत्रस्यायतनं हि एतत् गुणाश्चेते सुताश्रयाः. तर सांगितलं की वाजीकरण जे आहे हे पुत्राचं आयतन आहे, पुत्र प्राप्तीचं. वाजीकरणाची आवश्यकता सांगताना सांगितले की आत्मवान पुरुषानं रसायनाचं सेवन केल्यानंतर दररोज वाजीकरण योग सेवनाची इच्छा धरावी, कारण वाजीकरणाच्या साहाय्याने धर्म, अर्थ, प्रीती आणि सुयश यांची प्राप्ती होत असते. वाजीकरण हेच पुत्रोत्पत्तीला कारणीभूत असते आणि हे उपर्युक्त धर्म, अर्थ, काम, मोक्ष किंवा हे जे सांगितलंय की धर्म, अर्थ, प्रीती आणि सुयश ह्या चार जे गुण आहेत ते पुत्राच्या ठिकाणी असतात आणि ते पुत्रामुळे प्राप्त होतात, ते वाजीकरणामुळे प्राप्त होतात. त्यामधली जी टीका आहे ते आता आपण वाचू. अवाजी वाजी इव अत्यर्थम मैथुने शक्तः क्रियते येन तद वाजीकरणम उक्तम ही वाजी वाति बलो येन याति अप्रतिहता स्त्रियम इत्यादि. अन्विच्छेदिति रसायन महाफलात् तद अपेक्षया अल्पफलम वाजीकरणम पश्चाद इच्छेत. पुरुष इति पदेन तरुण पुरुषग्राहिणा बालवृद्धौ निषिद्ध व्यवायौ निराकरोति. ह्याबद्दलचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे की पुरुष या ठिकाणी याचा अर्थ बाल आणि वृद्ध सोडून राहिलेले वयातले पुरुष असा अर्थ आहे. उक्तम ही अतिबालो ही असंपूर्ण सर्व धातु स्त्रियो व्रजन उपतप्पेत सहसा तडागमिव काजलम शुष्कम वृक्षम यथा काष्टम जंतुर्जगदम विजर्जरम स्पष्टमासु विशील्येत तथा वृद्ध स्त्रियो व्रजन. नित्यम इति अनेन न रसायनवत सकृत प्रयोगो वृक्षस्य किंतु आहारवत सर्वदा उपयोग इति दर्शयति. तर नित्य प्रयोग वाजीकरणाचा करणं अपेक्षित आहे. आत्मवान इति अनेन दुरात्मनो वृक्षकरणं निषेधयति. सही वृक्षोपयोगाद गाढम उपचित धातु सन अगम्यागमनम अपि कुर्यात. तर ज्याचा आपल्या मनावर ताबा नाही अशा माणसांनी हे वाजीकरण योग्य होऊ नयेत. धर्मादयो वृक्षायताम एव यथा भवति तदाह पुत्रस्य इत्यादी. आयतनम कारणम. तर पुत्र होण्याचं मुख्य कारण वाजीकरण आहे. एते गुणाः इति धर्मादयः वृक्षप्रयोगजनिताः पुत्रो धर्मादीन पितृ संपादयति इत्यर्थः. तर जे सांगितले की धर्म, अर्थ, सुयश, प्रीती हे सगळे पुत्रामुळे प्राप्त होतात आणि ते वाजीकरणामुळे हे गुण प्राप्त होतात. वाजीकरण सेवया ही च इह युक्ता एव ऋतुकालेच मैथुनम प्राधान्यम. तर ऋतुकालामध्ये मैथुन करणं आवश्यक आहे. तेन स्त्रीशैनिये त्रय उपस्तंभाः इत्यादि ग्रंथेन ब्रह्मचर्य यदुक्तम तत्र ऋतुकाले यथाविधी कृतं मैथुनम अप्रतिषेधकम इति न विरोधः. तर ऋतुकालामध्ये स्त्रीचा ऋतुकाल असताना त्यावेळेला मैथुन करावं
हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. वाचा. वाजीकरणमग्र्यं च क्षेत्रं स्त्रिया प्रहर्षिणी इष्टाहेकैकशोऽप्यर्था परं प्रीतिकरा स्मृताः किं पुनः स्त्रीशरीरे ये सङ्घातेन प्रतिष्ठिताः सङ्घातो हीन्द्रियार्थानां स्त्रीषु नान्यत्र विद्यते श्रेयाश्रयो हीन्द्रियार्थो यः स प्रीतिजननोऽधिकम् स्त्रीषु प्रीतिविशेषेण स्त्रीष्वपत्यं प्रतिष्ठितम् धर्मार्थौ स्त्रीषु लक्ष्मीश्च स्त्रीषु लोकाः प्रतिष्ठिताः सुरूपा यौवनस्थाया लक्षणैर्या विभूषिता यावश्चा शिक्षिता या च सा स्त्री वृष्यतमा मता. तर इथे वाजीकरणामध्ये स्त्रीचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. तर हर्ष उत्पन्न करणारी स्त्री हीच वाजीकरणासाठी उत्तम क्षेत्र आहे. शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचे विषय एक एकटेही पुरुषास प्रसन्न करू शकतात. हे सर्व प्रीती उत्पन्न करणारे इंद्रियांचे विषय स्त्री शरीरात समूह रूपाने उपस्थित असतात. स्त्री शरीरात असणारे इंद्रिय विषय हे अत्यंत प्रीती उत्पन्न करतात. स्त्रियामध्ये प्रेमभावना ही विशेषत्वाने असते आणि अपत्यप्राप्ती हा त्याचा एक प्रमुख आधार असतो. धर्म, अर्थ, लक्ष्मी आणि समस्त लोकप्रियता ही स्त्रीमध्ये असते. म्हणजेच यांच्या प्राप्तीचा आधार स्त्री असते. तर स्त्रीमुळे धर्म, अर्थ, लक्ष्मी आणि सर्व लोकांमध्ये सन्मान हा मिळतो. आणि सुशिक्षित म्हणजे योग्य ज्ञान असलेली सर्व प्रकारचं, इथं 64 कला म्हटलेलं आहे. तर अशी समजूतदार अशी स्त्री ही उच्चतमा मानलेली आहे. या सूत्रामध्ये स्त्रीला क्षेत्र ही संज्ञा वापरलेली आहे. टीका राहिली. सर्व वाजीकरणेभ्यः प्रधान रूपम वाजीकरणमाह वाजी इत्यादी क्षेत्रमिव क्षेत्रम तत्र शुक्र रूप बीज प्ररोहणात. तर शुक्र रूपी जे बीज आहे ते स्त्रीच्या शरीरामध्ये त्याची वाढ होते. जसं जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर बियाची वाढ होते, तसं या ठिकाणी स्त्री शरीरामध्ये शुक्राची वाढ होते, शुक्ररूप बीजाची वाढ होते. म्हणून क्षेत्र असं स्त्रीला म्हटलेलं आहे. अर्था इति शब्दादय. तर हे जे विषय आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे तेच स्त्रीगता अधररस कलाविंकरुत रूपादय प्रसिद्धा एव. धर्म अर्थ स्त्रीषु इति सह एव पत्न्या धर्मचर्य इत्यादि उपदेशा धर्म तथा अनुरक्ता गृहिणी अर्थरक्षणादि करोति इति अर्थः इत्यर्थः. स्त्रियाः लक्ष्म्याः संयोगे धनसंपद्वत् भवति. स्त्रीषु लक्ष्मी प्रतिष्ठा इति. स्त्रीमध्येच धन सुद्धा आहे. वश्या म्हणजे आयता. शिक्षिता इति कामशास्त्रोक्त गीतवादित्र लास्यादि चतुष्षष्टी कला शिक्षिता. तर कामशास्त्रामध्ये ज्या काही कला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये गीत, वादित्र, गीत, वाद्य आणि हास्य इत्यादी अनेक ज्या काही 64 कला सांगितलेल्या त्या कलांची माहिती असलेली असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या सूत्रामध्ये स्त्रीला क्षेत्र ही संज्ञा वापरलेली आहे. स्त्री ही गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ आपल्या शरीरात वाढवते. भूमी जशी बीजारोपणानंतर वृक्षाची निर्मिती करते तीच स्थिती येथे आहे. स्त्रीमध्ये रूप, सौंदर्य, मधुर बोलणं, सुगंध, अधरामृताचे रसपान, आलिंगन, चुंबनाद्वारे स्पर्श या सर्व इंद्रियार्थांचे ग्रहण पुरुषास एकाच वेळी करता येते. म्हणून संघातेन प्रतिष्ठिता असे तिचे वर्णन या सूत्रामध्ये केलेले आहे.
जेव्हा मनोअनुकूल स्त्रीची प्राप्ती होते तेव्हाच ती वाजीकरण ठरते. अर्थात प्रत्येकाची याबाबतची मनोधारणा वेगवेगळी असू शकते, हे मात्र लक्षात घ्यावे. चला पुढे म्हणा. हो. नानाभक्त्या तु लोकस्य दैवयोगाच्च योषितां तं तं प्राप्य विवर्धन्ते नरं रूपादयो गुणाः वयोरूपवचो वैहावर्या यस्य परमाङ्गना प्रविशत्याशु हृदयं दैवाद्वा कर्मणोऽपि वा हृदयोत्सवरूपाया या समानमनस्यया समानसत्त्वायावश्या या यस्य प्रियते प्रियैः या पाशभूता सर्वेषाम् इन्द्रियाणां परैर्गुणैः यया वियुक्तो निस्त्रीकरम् अरतिर्मन्यते जगत् यस्यारुते शरीरं न दत्ते शून्यमिवेन्द्रियैः शोकोद्वेगारतिभयैः यां दृष्ट्वा नाभिभूयते याति यां प्राप्य विस्रम्भं दृष्ट्वा हृष्यति तीवयां अपूर्वामिव यां याति नित्यं हर्षाति वेगतः गत्वा गत्वापि बहुशो यां तृप्ति नैव गच्छति सा स्त्री वृष्यतमा तस्य नानाभावा हि मानवाः अतुल्यगोत्रां वृष्यां च प्रहृष्टां निरुपद्रवां शुद्धस्नातां व्रजेत् नारीम् अपत्यार्थी निरामयः. काही संधींचा आपण फक्त ह्या श्लोकामधले विग्रह करू. नाना भक्त्या तु लोकस्य दैव योगाच्च योषितां तं तं प्राप्य विवर्धन्ते नरम रूपादयः गुणाः वय रूप वच वचोहा वैः याः यस्य परमांगना प्रविशति आशु हृदयं दैवात् वा कर्मणः अपि वा हृदयोत्सव रूपा या मनश्चया समानसत्वा या वश्या या यस्य प्रियते प्रियैः या पाशभूता सर्वेषाम् इन्द्रियाणां परैः गुणैः यया वियुक्तः निस्त्रीकम् अरतिः मन्यते जगत् यस्यारुते शरीरं न धत्ते शून्यम् इव इन्द्रियैः शोक उद्वेग अरति भयैः या दृष्ट्वा न अभिभूयते याति यां प्राप्य विस्रम्भं दृष्ट्वा हृष्यति अतीव याम् अपूर्वाम् इव यां याति नित्यं हर्ष अतिवेगतः गत्वा गत्वा हि बहुशः यां तृप्तिं नैव गच्छति सा स्त्री वृष्यतमा तस्य नानाभावा हि मानवाः अतुल्यगोत्रां वृष्यां च प्रवृष्टां निरुपद्रवां शुद्धस्नातां व्रजेत् नारीम् अपत्यार्थी निरामयः. रूपादि द्रव्य व्यतिरेकेण अपि काचित् कस्यचित् कर्मवशात् वृष्या स्त्री भवति इति दर्शयन् आह. दैवयोगात् इति प्राक्तन कर्मवशात् विवर्धन्ते इति वृष्यत्वं समादयन्ति. हावो नरं प्रति स्त्रीणां शृंगारचेष्टाविशेषः. हाव हा शृंगारचेष्टाविशेष आहे. उक्तं च भरतेन प्रकाशरूपकं सत्वं सत्वोपप्लवः समुत्तताः तैभ्यो हावादिनिष्पत्तिः इति आहुः परमर्शम्. दैवादिति प्राक्तनकर्मणः कर्मणः इति ऐहिक वशीकरणं करणादिकर्मणः मनश्चयः कामः इथे मनश्चय शब्द याचा अर्थ काम असा आहे. पाशभूता इति मन इंद्रिय